ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर खर्च करण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय असा सवाल संजय राऊतांनी या पत्रातून उपस्थित केला। श्रीकांत शिंदे फाउंडेशनची माहिती सर्वसामान्यांसमोर उघड व्हावी अशी मागणी राऊतांनी केली। यावेळी राऊतांनी बोलताना श्रीकांत शिंदेंना लक्ष्य केलं। यावरून श्रीकांत शिंदेंनी राऊतांवर पलटवार केला। नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहेत। कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतात असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतंय। कोट्यावधी बरं का, म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती, आय शो यू। त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्ष असेल, नगरमधील 35 रुग्णांना 90 दिवसात मिळाले 70 लाखांचे अर्थसहाय्य। म्हणजे हे कोट्यावधी रुपयांचा हा खर्च, याचा सरळ अर्थ हा कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे या फाउंडेशनतर्फे। हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत। हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत, बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करतायत। हे लोक पत्राचाळाचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले तेच पत्र लिहित आहेत। त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी, ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले, त्याच्यामधून कोणाला एका विद्यार्थ्याला, कोणाला एका पेशंटला, कोणाला हात देण्याचं काम, पाय देण्याचं काम, कोणाला त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्याचं काम 5 पैशाचं तरी केलंय का, याचं पण उत्तर त्यांनी दिला पाहिजे, तपशील दिला पाहिजे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।